नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आर्या खूप चिडलेली असते. इकडे अर्जुन आणि अप्पी अमोलला गोष्ट सांगत असतात आणि आर्याचा फोन आल्यामुळं अर्जुन तो मोबाईल घेऊन बाहेर जातो आणि आर्याशी बोलत असतो. आर्या म्हणते, तुला कळतंय का अर्जुन, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. मी तुझ्यासाठी इथं निर्जळी उपवास केला आहे आणि तू यायचं नावच घेत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं आर्या समजून घे ना, तू ऐकत का नाही आहेस, उपवास सोड ना. आर्या मात्र ऐकायला तयार नसते. आर्या म्हणते की अर्जुन, मी काही ऐकणार नाही आहे तुझं, तुला यायचं आहे आणि उपवास सोडायचं इथं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघतो मी काहीतरी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता तिथे टेबलच्या तिथे डोक्याला हात लावून बसलेला असतो. तेवढ्यात बापू तिथे येतात. बापूंना अर्जुन म्हणतो, जेवलात का बापू? तेव्हा बापू म्हणतात, हो. पण अर्जुन, कसलं टेन्शन आहे, काय झालं आहे? कसं आहे हो, तुझ्यात आणि अप्पीच्यात मतभेद झाले असले तरी तुझ्यासाठी मी तुझा पहिलाच बापू आहे. त्यामुळं तू बिंदास्त बोल. आधी डोक्यातलं जे विचारांचं काहूर माजले, जे टेन्शन आहे ते बाजूला ठेवू, थोडा शांत हो. माणूस रागात असला की पर्याय सुचत नाहीत, म्हणून बापू अर्जुनला समजून सांगत असतात. इकडे मोना पण इकडे आर्या चिडलेली असते. इकडे अमोलची तब्येत बरी नसते. तेव्हा बापू म्हणतात, आता बोल, आता शांत झालायस की नाही, आता सांग मला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बापू, मला कळतच नाही आहे, कात्रीत काप सापडल्यासारखी अवस्था झाली आहे माझी. इकडे बापू आणि अर्जुन बोलत असतात. त्याचवेळी अमोल तिथे येऊन थांबलेला असतो. अर्जुन म्हणतो की इकडे अमोलची तब्येत ठीक नाही आहे आणि तिकडे आर्या, तिने उपवास केला आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की मी तिथं आलं पाहिजे तिचा उपवास सोडायला. तेव्हा बापू म्हणतात की हे बघ, अमोलची तब्येत आता नीट झालेली आहे, तो बरा आहे, त्यामुळे तू काळजी नको करू. तू जाऊन ये, परिस्थिती हँडल करूया आपण, आणि ते अमोलची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना, नंतर ये तू. अर्जुन म्हणतो, खरंच बापू, थँक्यू, तुम्ही मला समजून घेतलं. पण इकडे अमोल म्हणतो की नाही, हे सगळं ती आर्या मावशी मुद्दाम करते, मला आणि बाबाला एकमेकांपासून दूर करण्यासाठी करते. अमोल म्हणतो, मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. सिम्बागिरी ही करायला काहीच हरकत नाही आहे आणि ती सुरुवात करायलाच पाहिजे, असं अमोल म्हणत असतो. त्यानंतर बापू म्हणतात की हे बघ अर्जुन, अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि इकडे अमोल बेडवरती जातो, तो झोपतो आणि ओरडायला सुरुवात करतो, मा मा, लवकर ये लवकर ये. अप्पी धावत येते, काय झालं अमोल बाळा, काय झालं? तेव्हा अमोल सांगतो की मा बघ ना, मला ना उठताना पुन्हा चक्कर आली, मला त्रास होतोय. अमोल ओरडू लागतो. तेव्हा अप्पी म्हणते, अर्जुन अर्जुन, बघ ना अमोलला काय होतंय. अर्जुन धावत येतो, अमोलला विचारतो काय होतंय. तेव्हा अमोल म्हणतो की बाबा, मला बरं वाटत नाही आहे. अप्पीने गोळ्या घेतलेल्या असतात आणि ती म्हणत असते की अर्जुन, त्याला गोळ्या घ्यायला सांग, त्याने गोळ्या घेतलेल्या नाही आहेत म्हणून त्याला त्रास होतोय, सांग लवकर त्याला गोळ्या घ्यायला, असं अप्पी सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अमोल, मी काय सांगतोय. तेव्हा अमोल म्हणतो की तुम्ही मला गोष्ट सांगायची, तरच मी ऐकणार आहे, तरच गोळ्या घेणार आहे. बापूही धावत आलेले असतात. तर अर्जुन म्हणतो, अमोल गोळ्या घे बाळा. तेव्हा अमोल म्हणतो की तुम्ही मला प्रॉमिस करा, तुम्ही मला गोष्ट सांगणार आहे आणि मला गोष्ट सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही, तुम्ही सोडून जाता, मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, हे बघ अमोल, मी कुठेही जाणार नाही आहे, मी तुला सांगतो म्हणलं आहे ना गोष्ट, मग तू ऐकून का घेत नाही आहे माझं. तेव्हा अमोल म्हणतो की ठीक आहे, आता ऐकतो मी बाबा तुमचं. मग बापू अर्जुनकडे पाहतात आणि अर्जुनला विचारतात, आता काय करणार अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं जगणं, माझं आयुष्य सुरू होतं ते अमोलपासून आणि संपतंसुद्धा अमोलपर्यंत येऊन, त्यामुळं मी आता कुठेही जाणार नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझ्या अमोलला माझी गरज आहे, मी इथेच थांबणार आहे. तेवढ्यात इकडे आपल्याला पाहायला मिळतं, अमोल गोळ्या घेतो, अप्पी त्याला समजत असते. इकडे स्वप्नील, रुपाली, त्याचबरोबर कदम बाहेर येतात. आर्याला विचारतात काय झालं. आता अर्जुनने पुन्हा आर्याला कॉल लावलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आर्या, तू खाऊन घे, मला काही यायला जमणार नाही, अमोलची तब्येत पुन्हा बिघडली. इकडे हे तिघंही वाट बघत असतात. आर्या खूप चिडते. आर्या म्हणते, हे बघ अर्जुन, आता जोपर्यंत तुझं क्लिअर होत नाही तोपर्यंत तू मला फोन करायचा नाहीस, तुझा आणि माझा संबंध संपलेला आहे एवढं लक्षात ठेव. आणि इकडे ती चिडते आणि फोन कट करते. अर्जुन पण शांत राहतो, कारण काही झालं तरी अर्जुनला अमोलला व्यवस्थित करायचं असतं, कारण त्याला स्ट्रेस येऊ द्यायचा नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आर्या भयानक चिडलेली असते आणि घरी सगळ्यांना ती बोलत असते. तेव्हा रुपाली म्हणते की मामांजी, तुम्ही तरी आता बघा ना भाऊजींशी बोलून, भाऊजींचं आत्ता चुकतंय की नाही. तर इकडे कदम म्हणत असतात की अगं का असं बोलतेस तू, अमोलची तब्येत ठीक नाही आहे ना, आर्या तू समजून घे ना, तू खा ना काहीतरी. तेव्हा स्वप्नील पण म्हणतो की आर्या, अगं अमोलची तब्येत ठीक नाही म्हणून अर्जुन तिथे गेला आहे ना. तेव्हा इकडे आर्या म्हणते, नाही, मला वाटतंय की त्या अप्पीला भेटायला अर्जुन तिथे गेलेला आहे, तिचं हे वागणं मला काही पटत नाही आहे, काही झालं तरी मला विचार करावाच लागणार आहे. आणि आता इथून पुढे तुम्ही कुणीही या घरची सून म्हणून मला या घरात पुन्हा बोलवायचं नाही. आणि रागाने तणतणत आर्या तिथून निघून जाते. इकडे कदम, रुपाली, त्याचबरोबर स्वप्नील यांनाही टेन्शन आलेलं असतं. इकडे अमोल म्हणत असतो की आता गोष्ट, मग हे दोघंजण म्हणतात, कुठंपर्यंत आलेली गोष्ट.
तेव्हा आप्पी सांगते की हो, त्या सिंहाचं त्याच्या सिंबाकडे अजिबात लक्ष नसतं, इथंपर्यंत आली होती. त्यावेळेस अमोल म्हणतो, नाही नाही, असली सॅड स्टोरी नको आहे मला, हॅपी हॅपीवाली स्टोरी हवी आहे, असं तो म्हणत ओरडू लागतो. मग आता हे दोघंजण म्हणतात की ठीक आहे, तुला आम्ही हॅपीवाली स्टोरी सांगतो, आणि मग हॅपीवाली स्टोरी सांगायला घेतात. मग दोघंही सांगत असतात की त्या राजाचं म्हणजे त्या सिंहाचं पूर्ण त्याच्या जंगलावरही तेवढंच प्रेम असतं आणि त्याच्या सिंबावरही तेवढंच, कारण तो जंगलचा राजा असतो ना, त्याचं कुटुंब म्हणजे त्याचं जंगल असतं. छान स्टोरी सांगत असतात. अमोलला खूप छान वाटत असतं. अमोलने दोघांचा हात दोन्ही हातामध्ये पकडून ठेवलेले असतात आणि तो म्हणत असतो की खरंच जे काय होतं आहे ते खूपच चांगलं होतं आहे आणि माझे मा आणि बाबा असेच एकत्र आले पाहिजेत. मग तिघंजण एकत्र तसेच झोपी जातात. अमोलने एका हातामध्ये आप्पीचा हात पकडलेला असतो, दुसऱ्या हातामध्ये अर्जुनचा हात पकडलेला असतो आणि त्यांना पकडून तसंच ते झोपी जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अमोल जागा होतो. म्हणतो, खरंच देवा, मानलं तुला, तुझे आभार मानले पाहिजेत. तुला मी सांगितलं होतं माझ्या आईबाबांना एकत्र आण आणि फायनली तू माझ्या आईबाबांना एकत्र आणले, थँक्यू. आता आपलं सिम्बा कनेक्शन, असं म्हणून अमोल पण तिथे झोपी जातो. त्याआधी तो फोटो कॅप्चर करतो आणि म्हणतो चांगला मोमेंट कॅप्चर करायचे असतात, त्याचे फोटो काढायचे असतात. मग अमोलने फोटो काढलेला असतो, तोही झोपी जातो. इकडे आर्या मात्र चिडलेली असते. ती साखरपुड्याचे फोटो पाहत असते. तिच्या बोटामध्ये जे अंगठी आहे त्या अंगठीकडे पाहत असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय होतं आहे. तर तिची आई तिथे येते आणि म्हणते, आर्या, तू खोटं बोलायला लागलीस माझ्याशी, मला वाटलं नव्हतं तू माझ्याशी कधी खोटं बोलशील. मग तू आज दिवसभर उपवास केला आणि तो अर्जुन आलेला नाही आहे, सोडून दे ना त्याला. आर्या म्हणते की माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आई. त्यावेळेस आई म्हणते, पण त्याचं आहे का, त्याचं त्या आप्पीवर प्रेम आहे. मग तुला जर त्रास करून घ्यायचा असेल तर एकच उपाय आहे, त्या आप्पीला अर्जुनपासून तोड, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, असं आर्याला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अमोल जागा होतो. त्याचे आईबाबा त्याच्याजवळ झोपलेले असतात आणि मग अमोल त्यांच्या डोक्याखालून स्वतःचा पाय बाजूला काढून घेतो आणि तो उठून तिथून जाऊ लागतो आणि जाताना मात्र दरवाजाची कडी लावून घेतो. आप्पी आणि अर्जुन एकमेकांचा हात हातात धरून झोपी गेलेले असतात. आप्पी जागी होते, अर्जुन जागा होतो. पाहतो तर काय, दोघांचे हात एकमेकांच्या हातात असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की गैरसमज नको करून घेऊ, वेगळा अर्थ नको लावूस, मी फक्त आणि फक्त अमोलसाठी थांबलो इथे. तेव्हा आप्पी म्हणते, नाही लावत, कारण आप्पीसाठी आत्ता अर्जुन अमोलबरोबर असणं गरजेचं असतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला कळत नाही आहे हे कसं झालं असेल. त्यावेळेस दोघंही दरवाजा उघडण्यासाठी जातात. आप्पी जोर लावत असते, दरवाजा उघडत असते, पण दरवाजा काही उघडत नसतो. अर्जुन म्हणतो की अगं, थंडीमुळे दरवाजे फुगलेले असतात ना, त्यामुळे बघ जरा. आप्पी परतही प्रयत्न करत असते, पण तरीही काही तो दरवाजा उघडत नाही आणि जोरात आप्पी ओढते तशी ती मागं पडते. अर्जुन जवळ येतो आणि तिला मिठीत सावरतो. अर्जुनच्या मिठीत आप्पी आलेली असते आणि इकडे आप्पी अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात. दरवाजा उघडला गेलेला असतो. आप्पीला आठवत असतं की सिंहगडावरती गेल्यावर पण दोघांची अशीच भेट झालेली असते. तेवढ्यात मोना येते. मोनाने चहा आणलेला असतो आणि मोना म्हणत असते की चहा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी आणि अर्जुन एकमेकांच्या मिठीत असतात. मोना त्यांच्याकडे पाहून अवाक झालेली असते. ती म्हणते सॉरी या, असं बोलून ती तिथून निघून जाते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.